समोरचे जे दोन्ही आहेत ते आरोप करण्यात जरा जास्त व्यस्त आहेत आणि लोकांना आता आरोपांना आणि प्रत्यारोपांचा जरा आता कंटाळा आला. तुम्ही काय करू शकताय बोला. म्हणून मी खरं त्यांना ओपन चॅलेंजही दिलं होतं की आपण एका विचारपीठावर सगळे येऊया. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, तुम्ही गाईड करा मला, मलाही ऐकू दे तुम्ही काय काम केलं, मी शिकू शकेन बहुतेक तुमच्या कामातून. त्याला रिस्पॉन्स मिळाले की नाही तुम्ही जे आवाहन केले? अजून तरी नाही मिळालेला, बहुतेक येईल 1-2 दिवसात तर अपेक्षा करू, पण मला नाही वाटत ते येतील समोर असं माझा अंदाज आहे, पण बघूया. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक जाणवतं हे की मुद्दे न बोलता आपण जेव्हा भरकटतो, गाडी जेव्हा डिरेल होते तेव्हा कुठेतरी इलेक्शनला एक वेगळं वळण लागतं, ते नाही होऊ द्यायचं. म्हणून मी ती पटरीवर गाडी आणायचा प्रयत्न केला आणि म्हणून हे मी डॉक्युमेंट जे काही विजन माझं आहे किंवा माझं घोषणापत्र आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे आता ते काय करतात किंवा कसं त्याला फेस करतात हे आपण पुढे बघायला हवं. जो एक मोठा मुद्दा मला असा वाटतो की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मी राबवणार आहे तो म्हणजे सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन विकासाचा एक आराखडा. हा जो सगळा जाहीरनामा आहे हा प्रत्येक घटकाला सोबत घेऊन करण्याचं काम आहे. कुठल्याही एका, मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे त्यामुळे कुठल्याही घटकाला वंचित न ठेवता सगळ्यांना एकत्र एक मोठ आवळून आपण काय काम करू शकतो हा करण्याचा नक्कीच एक माझा प्रयत्न राहणार आहे.